अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपण सर्वांनी अनेक वेळा भगवान श्री दत्तात्रयांची प्रतिमा पाहिली असेल. मंदिरामध्ये, घरामध्ये, पुस्तकांमध्ये किंवा सोशल मीडियावर दत्त महाराजांचे दर्शन आपल्याला वारंवार घडत असते. पण कधी तुम्ही शांतपणे त्या प्रतिमेकडे पाहिले आहे का? कधी असा विचार मनात आला आहे का की भगवान दत्तात्रयांच्या मागे नेहमी औदुंबर वृक्षच का दाखवला जातो? त्यांच्या जवळ उभी असलेली गाय नेमकी कोणाचं प्रतीक आहे? त्यांच्या मागे फिरणारे 4 कुत्रे कोणता संदेश देतात? त्यांच्या खांद्यावर असलेली झोळी काय सांगते? हातामधील कमंडलू आणि त्रिशूळ यामागे कोणते आध्यात्मिक रहस्य दडलेलं आहे? स्वामी भक्तांनो, दत्त महाराजांच्या प्रतिमेतील एकही गोष्ट विनाकारण नाही. प्रत्येक वस्तू, प्रत्येक चिन्ह आणि प्रत्येक प्रतीकामागे एक अत्यंत गहन आध्यात्मिक संदेश लपलेला आहे. आज आपण याच गूढ आणि पवित्र संदेशाचा उलगडा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित आजपर्यंत तुम्ही दत्त महाराजांची प्रतिमा पाहिली असेल, पण तिचा खरा अर्थ तुम्हाला समजलाच नसेल. स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम जाणून घेऊया औदुंबर वृक्षाविषयी. दत्त महाराजांच्या प्रतिमेमध्ये त्यांच्या मागे नेहमी औदुंबराचे झाड दाखवले जाते. हा केवळ योगायोग नाही, दत्त संप्रदायामध्ये औदुंबराला अत्यंत पवित्र स्थान प्राप्त आहे. असं मानलं जातं की औदुंबरामध्ये दत्त तत्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असतं. म्हणूनच अनेक दत्त भक्त औदुंबर वृक्षाची पूजा करतात, त्याला प्रदक्षिणा घालतात, त्याच्या छायेमध्ये बसून नामस्मरण करतात. औदुंबर वृक्ष आपल्याला स्थैर्याची शिकवण देतो. वादळ आले, पाऊस आला, उन्हाळा आला तरीही वृक्ष आपल्या जागी स्थिर राहतो. त्याचप्रमाणे जीवनात कितीही संकटे आली तरी श्रद्धा आणि भक्ती कायम ठेवावी असा संदेश औदुंबर देतो. आजकाल माणूस छोट्या छोट्या गोष्टींनी खचून जातो. थोडी अडचण आली की मन अस्थिर होतं, परंतु औदुंबर आपल्याला सांगतो की परिस्थिती कशीही असो, श्रद्धा सोडू नका, भगवंतावरचा विश्वास ढळू देऊ नका. दत्त महाराजांच्या प्रतिमेमध्ये औदुंबराचा समावेश करून हाच संदेश भक्तांपर्यंत पोहोचवला गेला आहे. स्वामी भक्तांनो, आता आपण गायीचं महत्व समजून घेऊया. दत्त महाराजांच्या शेजारी नेहमी एक पवित्र गाय दाखवली जाते. ही गाय पृथ्वी मातेचं प्रतीक मानली जाते. जशी पृथ्वी कोणताही भेदभाव न करता सर्वांना आधार देते, तशीच गाय देखील निस्वार्थ सेवा आणि ममतेचं प्रतीक मानली जाते. आज आपण चांगले असो किंवा वाईट, श्रीमंत असो किंवा गरीब, पृथ्वी सर्वांना सारखाच आधार देते. ती कोणावरही रागवत नाही, कोणावरही भेदभाव करत नाही. गाय देखील त्याच करुणेचं प्रतीक आहे. दत्त महाराजांच्या जवळ गाय दाखवण्यामागे एक सुंदर संदेश आहे. जो भक्त पृथ्वीसारखा सहनशील होतो, जो इतरांना मदत करतो, जो करुणा आणि दयाळूपणा जपतो, त्याच्यावर दत्त कृपा अधिक सहज होते. आजच्या काळात लोक एकमेकांना सहन करू शकत नाहीत. लहान सहान कारणांवरून वाद निर्माण होतात. अशा वेळी दत्त महाराजांच्या शेजारी उभी असलेली गाय आपल्याला प्रेम, दया आणि क्षमेचा मार्ग दाखवते. स्वामी भक्तांनो, आता आपण त्या 4 कुत्र्यांविषयी जाणून घेऊया. अनेकांना हा प्रश्न पडतो की दत्त महाराजांसारख्या दिव्य देवतेच्या प्रतिमेत कुत्र्यांचा समावेश का करण्यात आला आहे? यामागे अत्यंत सुंदर आणि गूढ अर्थ आहे. 4 कुत्रे म्हणजे 4 वेदांचे प्रतीक मानले जातात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4ही वेद सनातन धर्माच्या ज्ञानाचे आधारस्तंभ आहेत. ज्ञान सतत आपल्या मागे असते, पण त्याची किंमत आपण ओळखत नाही. 4 कुत्र्यांच्या माध्यमातून दत्त महाराज आपल्याला सांगतात की ज्ञानाला कधीही कमी समजू नका. ज्ञान कोणत्याही रूपात मिळू शकते. गुरुकडून मिळू शकते, ग्रंथातून मिळू शकते, अनुभवातून मिळू शकते किंवा एखाद्या सामान्य व्यक्तीकडून देखील मिळू शकते. जो ज्ञानाचा आदर करतो तो जीवनात योग्य मार्गावर चालतो, आणि जो ज्ञानाकडे दुर्लक्ष करतो तो अनेक चुका करत राहतो. म्हणूनच दत्त महाराजांच्या प्रतिमेत 4 कुत्र्यांच्या माध्यमातून वेदांचे महत्व अधोरेखित केले गेले आहे. स्वामी भक्तांनो, आता आपण झोळीचे रहस्य समजून घेऊया.
दत्त महाराजांच्या खांद्यावर एक झोळी दाखवली जाते. ही झोळी केवळ भिक्षा मागण्यासाठी वापरण्यात येणारी वस्तू नाही, तर ती अत्यंत मोठ्या आध्यात्मिक संदेशाचे प्रतीक आहे. असं सांगितलं जातं की संन्यासी भिक्षा मागतो कारण त्याला अहंकारापासून दूर राहायचं असतं. भिक्षा मागताना माणूस नम्र बनतो, त्याचा अहंकार कमी होतो. दत्त महाराजांची झोळी आपल्याला नम्रतेचा संदेश देते. आज माणसाकडे पैसा आला, पद आले, सत्ता आली की अहंकार निर्माण होतो. परंतु अहंकार जितका वाढतो तितका माणूस ईश्वरापासून दूर जातो. म्हणूनच दत्त महाराजांच्या झोळीकडे पाहताना आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा. माझ्यामध्ये अहंकार तर वाढत नाही ना? मी नम्रता जपत आहे ना? कारण जिथे नम्रता असते तिथेच ईश्वराची कृपा टिकून राहते. स्वामी भक्तांनो, आतापर्यंत आपण दत्त महाराजांच्या प्रतिमेमधील औदुंबर वृक्ष, गाय, 4 कुत्रे आणि झोळी यांचे आध्यात्मिक महत्व जाणून घेतले. आता आपण पुढील 2 महत्वाच्या प्रतीकांविषयी जाणून घेणार आहोत. ती म्हणजे कमंडलू आणि त्रिशूळ. पहिले समजून घेऊया कमंडलूचे महत्व. दत्त महाराजांच्या हातात किंवा त्यांच्या समीप आपल्याला कमंडलू दिसते. साधारणपणे पाहता ते एक पाण्याचे भांडे वाटते, परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून त्याचा अर्थ खूप मोठा आहे. प्राचीन काळातील संन्याशांकडे फार कमी वस्तू असतात. त्यांच्याकडे मोठी संपत्ती नव्हती, मोठे महाल नव्हते, सोन्या चांदीचे दागिने नव्हते. त्यांच्या जीवनातील आवश्यक वस्तूंमध्ये कमंडलूला विशेष स्थान होते, कारण तेच त्यांचे धन होते, तेच त्यांचे साधन होते आणि तेच त्यांच्या साधेपणाचे प्रतीक होते. स्वामी भक्तांनो, आजच्या काळात माणूस जितक्या वस्तू गोळा करतो तितक्या त्याच्या चिंता वाढत जातात. एक वस्तू मिळाली की दुसरीची इच्छा निर्माण होते, दुसरी मिळाली की तिसरीची. अशा प्रकारे इच्छा वाढत राहतात आणि मनाला कधीच समाधान मिळत नाही. दत्त महाराजांच्या हातातील कमंडलू आपल्याला सांगते की जीवनामध्ये आवश्यक तेवढेच ठेवा, अनावश्यक गोष्टींचा भार वाढवू नका. ज्याच्या इच्छा कमी असतात तो अधिक सुखी असतो, ज्याच्या अपेक्षा कमी असतात तो अधिक शांत असतो आणि ज्याच्या मनामध्ये समाधान असते त्याच्यावर ईश्वर कृपा सहज होते. कमंडलू म्हणजे संयम, कमंडलू म्हणजे साधेपणा, कमंडलू म्हणजे वैराग्य. आज माणूस बाहेरून श्रीमंत असला तरी मनाने गरीब झालेला दिसतो, कारण त्याला समाधान नाही. म्हणूनच दत्त महाराजांचे कमंडलू आपल्याला जीवनातील संतुलन शिकवते. भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया दत्त महाराजांच्या त्रिशूळाविषयी. त्रिशूळ म्हटले की आपल्या डोळ्यासमोर भगवान महादेवांचे रूप उभे राहते, परंतु दत्त महाराजांच्या प्रतिमेतही त्रिशूळाचे दर्शन घडते. यामागे एक विशेष संदेश आहे. त्रिशूळ हे भक्तीचे प्रतीक आहे, पण ते केवळ बाह्य शक्ती नाही, ती अंतर्मनातील शक्ती आहे. स्वतःवर विजय मिळवण्याची शक्ती आहे, वाईट प्रवृत्तींवर नियंत्रण मिळवण्याची शक्ती आहे, आपल्या दोषांवर मात करण्याची शक्ती आहे. स्वामी भक्तांनो, प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे विचार येत असतात. कधी राग निर्माण होतो, कधी मत्सर निर्माण होतो, कधी लोभ वाढतो, कधी अहंकार डोके वर काढतो. या सर्व गोष्टींवर विजय मिळवण्यासाठी अंतःशक्ती आवश्यक असते. त्रिशूळ आपल्याला हाच संदेश देतो. दत्त महाराज सांगतात की खरी लढाई बाहेरच्या जगाशी नसते, खरी लढाई स्वतःच्या मनाशी असते. जो स्वतःच्या मनावर विजय मिळवतो तोच खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. जो स्वतःच्या दोषांवर नियंत्रण ठेवतो तोच आध्यात्मिक मार्गावर पुढे चालतो. म्हणूनच त्रिशूळ हे आत्मशक्तीचं प्रतीक मानलं जातं. स्वामी भक्तांनो, आता एका क्षणासाठी आपण संपूर्ण दत्तमूर्ती पुन्हा आपल्या डोळ्यासमोर उभी करूया. मागे औदुंबर वृक्ष आहे, जवळ पृथ्वी मातेची प्रतीक असलेली गाय आहे, मागे 4 वेदांचे प्रतीक असलेले 4 कुत्रे आहेत, खांद्यावर नम्रतेची शिकवण देणारी झोळी आहे, हातात वैराग्य आणि संयम दर्शवणारे कमंडलू आहे आणि आत्मशक्तीचा प्रतीक असलेला त्रिशूळ आहे. स्वामी भक्तांनो, किती अद्भुत संदेश या एका प्रतिमेमध्ये दडलेला आहे. औदुंबर आपल्याला श्रद्धा शिकवतो, गाय आपल्याला करुणा शिकवते, 4 कुत्रे आपल्याला ज्ञानाचे महत्व सांगतात, झोळी आपल्याला नम्रता शिकवते, कमंडलू आपल्याला साधेपणा शिकवते
आणि त्रिशूळ आपल्याला आत्मशक्तीची जाणीव करून देतो. यामुळेच दत्त महाराजांची प्रतिमा केवळ पूजेसाठी नसून ती जीवन जगण्याची दिशा देणारी आहे. आज अनेक लोक मंदिरात जातात, पूजा करतात, आरती करतात, नामस्मरण करतात. हे सर्व आवश्यक आहे, परंतु त्याचबरोबर दत्त महाराजांच्या शिकवणीचा अर्थ समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण भक्ती फक्त हात जोडण्यात नाही, भक्ती म्हणजे जीवनात सद्गुण आणणे, भक्ती म्हणजे स्वभाव बदलणे, भक्ती म्हणजे चांगले विचार करणे. दत्त महाराजांच्या प्रतिमेकडे पाहताना जर आपण हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न केला तर तीच खरी उपासना ठरेल. स्वामी भक्तांनो, आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक जण सुख शोधत आहे, प्रत्येक जण शांतता शोधत आहे, प्रत्येक जण समाधान शोधत आहे, परंतु बाहेर शोधत असलेली शांतता आपल्याला आतमध्येच सापडू शकते. दत्त महाराजांची ही दिव्य प्रतिमा आपल्याला आतल्या प्रवासाची आठवण करून देते, स्वतःकडे पाहण्याची प्रेरणा देते, आपल्या चुका ओळखण्याची प्रेरणा देते आणि स्वतःला अधिक चांगला माणूस बनण्याची प्रेरणा देते. स्वामी भक्तांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही दत्त महाराजांचे दर्शन घ्याल तेव्हा फक्त हात जोडू नका, त्या प्रतिमेतील प्रत्येक प्रतीकाकडे लक्षपूर्वक पहा, औदुंबराकडे पहा, गायीकडे पहा, 4 कुत्र्यांकडे पहा, झोळी, कमंडलू आणि त्रिशूळाकडे पहा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा, दत्त महाराज मला आज कोणती शिकवण देत आहेत? कदाचित त्या एका प्रश्नाचे उत्तर तुमच्या जीवनाला नवी दिशा देईल. दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया. हे दत्तगुरु, आमच्या जीवनात श्रद्धा द्या, आमच्या मनात करुणा द्या, आम्हाला ज्ञानाचा आदर करण्याची बुद्धी द्या, अहंकारापासून दूर राहण्याची शक्ती द्या, साधेपणा स्वीकारण्याची प्रेरणा द्या आणि जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि धैर्य द्या. तुमची कृपादृष्टी आमच्यावर आणि आमच्या परिवारावर सदैव राहो. श्री गुरुदेव दत्त. जर तुम्हाला दत्त महाराजांविषयी अशीच आध्यात्मिक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहा आणि आपल्या इतर दत्तभक्त बांधवांपर्यंत हा संदेश नक्की पोहोचवा. पुन्हा भेटू एका नवीन आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.